त्यानंतर अशा पद्धतीने पुढची स्टेप ओपन होईल। तर आता इथे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील। तर इथे तुम्हाला 10वीचं मार्कशीट, त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट आणि ते अंडरटेकिंग तुम्हाला इथे विचारलेलं आहे। तर मित्रांनो तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असतील ते इथे अपलोड करा। ओके, आता इथे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी अपलोड करावं लागेल। ओके, तुम्ही जर कॅटेगरीमधून जर फॉर्म भरत असाल ओके, तर तुम्हाला कॅटेगरी सर्टिफिकेट कंपल्सरी अपलोड करावं लागेल। तुम्ही जर जनरलमधून म्हणजेच ओपनमधून जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला कोणते डॉक्युमेंट कंपल्सरी इथे अपलोड करावं लागणार नाही। ओके, तर अशा पद्धतीने इथे सर्व पॉईंट तुम्हाला समजून घ्यायचे आहेत। तर तुमच्याकडे जर आता 10वीचं मार्कशीट नसेल तर तुम्ही जर ऑनलाईन रिझल्ट डाउनलोड केला असेल तर तो इथे अपलोड करा। इथे डॉक्युमेंट अपलोड करताना तुम्हाला इथे फॉर्मॅट दिलेला आहे। तर फॉर्मॅट तुमचा JPG किंवा JPG, त्यानंतर PNG, त्यानंतर PDF। तर अशा पद्धतीने तुम्हाला 4 फॉर्मॅट दिलेले आहेत। ओके, आणि साईज तुम्हाला 1 MB पेक्षा कमी ठेवायची। ओके, तर अशा पद्धतीने डॉक्युमेंटची साईज आणि फॉर्मॅट ठेवा। इथे तुम्हाला चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या फाईलमधून इथे डॉक्युमेंट सिलेक्ट करा आणि इथे अपलोड करा। ओके, इथे अपलोड केल्यानंतर इथे तुम्हाला अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुल अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज येईल। इथे तुम्हाला आय सारखा इथे तुम्हाला सिम्बॉल दिला आहे, याच्यावरती क्लिक करा आणि तुमचं डॉक्युमेंट तुम्ही इथे बघू शकता। ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही इथे सर्व डॉक्युमेंट अपलोड करा तुमच्याकडे जे असतील ते। ओके, त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तर नाही अपलोड केलं तर चालेल। कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथे कंपल्सरी अपलोड करावं लागेल। ओके, तर इथे चूज फाईल ऑप्शनवरती क्लिक करा, त्यानंतर तुमच्या फाईलमधून तुमचं डॉक्युमेंट इथे सिलेक्ट करा आणि त्यानंतर अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करा। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण इथे 10वीचं मार्कशीट आणि कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलं आहे। ओके, त्यानंतर तुम्हाला इथे एक अंडरटेकिंग तुम्हाला अपलोड करावं लागेल, म्हणजे तुम्हाला एक हमीपत्र अपलोड करावं लागेल। तर मित्रांनो या हमीपत्रामध्ये तुम्हाला इथे जे डॉक्युमेंट विचारले ओके, तर हे डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत किंवा नाही त्याच्याबद्दल माहिती द्यायची आहे। ओके, अंडरटेकिंग इथे ऑप्शन दिला आहे, यावरती चूज फाईल यावरती क्लिक करा आणि ते अपलोड करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करा